एका गावात एक काळीशार गोंडस कोंबडी आपल्या छोट्या पिलांसोबत राहत होती. ती त्यांच्यावर खूप प्रेम करत असे आणि नेहमी त्यांची काळजी घेत असे. कोंबडी, माझी पिल्लं, आता आपण शेतात चाललोय. तिथे खूप किडे मिळतील, पण काही झालं तरी आईच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ नका. समजलं का? सरू पिल्ले. हो आई, आम्ही ऐकू तुझं. आमच्या शेतात किडे शोधताना तेवढ्यात एका झाडामागून कोल्हा येतो. कुआ, किती गोंडस पिल्लं. आजच माझं जेवण तर तयार आहे. अरे पिल्लांनो, इकडे या. मी तुम्हाला गोड गोड फळं दाखवतो. पिल्ले, खरंच येतो आम्ही. एक पिल्लन जवळ चालायला लागत, पण कोंबडी लगेच त्याला थांबवते. थांबा, तुम्हाला सांगितलं होतं ना, परवानगीशिवाय. कोल्हा फार धूर्त असतो. चला, अजून शोधतो काही दुसरं. दिवशी 3 घरी परतताना, आई, तू नसतीस तर आम्ही अडकलो असतो. म्हणूनच सांगते, आईचं ऐकणं गरजेचं असतं. जगात खूप धोकादायक प्राणी असतात. आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला मिळालं? मोठ्यांचं ऐकणं गरजेचं असतं, कारण ते आपल्याला धोक्यापासून वाचवतात.